नमस्कार सर्वांना, कशा आहात? शुभ दुपार. 12 वाजून गेलेत म्हणून शुभ दुपार म्हणते. आणि एवढं ऊन पडायला लागलं, आता उन्हाळा चालू झाला. ऊन सांगताय अश्विनी काहीतरी कर, पण आमचे मालक आता जरा जरा जास्तच ही झालेत इथं, नेटाला लागल्यात इथं. तर आता हे असं ह्याचं काम चालू आहे, टेक्स्चरचं. वरचं सगळं हे साचा बनवून घ्यायचा आणि मग नंतर पत्रा टाकायचा. तर त्यांचं चालू आहे का बिल्डिंगचं सगळं खाली बनवून घेतलं आणि मग आता एक 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 जोडायचं चालू आहे. पर्लिंग बनवायचं चालू आहे त्यांचं थोडक्यात. इकडं भैया आहे. काय म्हणतो भैया? बसलं ऊन लागतंय लय ऊन वाढलं ना. मग काय त्या दाजीला काय काम आहे? पडायचं ते अंगावर. काम लावते तर पळतंय का नाही मग तुम्हाला? होय हो, थोडा वेळ बसा उन्हाचं जरा. तुम्ही हातून लावलं कामाला. ते आमुषा संपत होती र, म्हणून आमुषा संपल्यावर आता काल पण काम केलं नाही. काल आमुषा होती, आज संपली म्हणायचं. काम नाही कशाचं दाजी म्हणलं आमुषा आहे काय म्हणू नको, ग बस म्हणून गप बसावं लागलं. तर चाललंय त्यांचं, पण थोड्या वेळ बसा, आता लय ऊन ती लोखंड तापलंय सारं. चाललंय त्यांचं असं. 4 वाजताच करा चालू परत. सगळं असं लोखंडच टाकलंय आता इकडं सारं. या की जाऊन. कशाला काम काय आहे का? पेट्रोलला असतं गाडीतलं. आणि इकडे झाडं पण अशी प्लेन झाल्या सगळी आपली. मस्त गवत वगैरे सगळं काढून घेतलंय. छान असा आंब्याला मोहर आलाय, प्रत्येक झाडाला मोहर आलाय. गच्च भरलेत झाडं सगळी अशी पूर्ण. सगळ्या झाडाला निघायला लागलाय, पण ते अण्णा म्हणले की काढून टाका, ठेवू नका. काय काय ह्याला तर अशा आंबे लागले ते इथं पार. हो का, पण काय काय गळून जाईल, कारण आता आभाळ येते म्हणल्यानंतर मोहर गळून जातो झाडाचा. प्रत्येक ह्याला निघलाय. आणि झाडं पण छान अशी प्लेन झाली. आता गवत सगळं काढल्यामुळं पटांगण झालं. सगळं काम वगैरे आवरलं. पोरी पण शाळेत गेल्यात. पोरी आता 5 वाजता येतील. मला जायचंय जरा वस्ती. माझं पण सगळं काम वगैरे आवरून झाले. आणि खरंच लय ऊन वाढलंय बाबा ना. उन्हाळी वाळवणाचं काम लवकरच चालू करावं लागणार आहे. आणि उन्हाची सवय मोडली आहे, ती थोड्या दिवस त्रास होणार आहे. असं द्या, पण कामाला तर सुरुवात करावी लागेल. घर आपलं सगळं स्वच्छ आवरून झाले. आज मोटर चालू केली तर फरशी धुवून काढली. त्याच्यामुळे पडदे जरा वर बांधले होते. सगळी फरशी वगैरे धुवून काढून जेवण केलं त्यांनी, मी, भैयानी. आणि मग नंतर ते कामाला गेले तिकडं कामा. असं देत तर जाते आता वस्तीवरती जाऊन येते. जरा काम आहे. काम म्हणजे असं आहे की जी नवी नवरी येते तर त्याला नाही का ते साहित्य बनवून देतात. तिळाचे गुळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, नंतर मी शेंगदाण्या गुळाच्या पोळ्या, असं काय काय बनवायचं आहे. तर त्यांना जायचं आहे जरा मदत करू लागायला. तर तिकडं चालले आहे मी. जाते. चला आता झाली संक्रांत झाली. आणि जुनी माणसं जशी म्हणतात संक्रांत झाली की ऊन वाढतं, दिवस मोठा होतो. खरंच एवढ्या 2-3 दिवसातच ऊन जाणवायला लागलं. थंडी पण कमी आली आणि आता उन्हाळा चालू झाला म्हणायचं. पाणी 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 पाणी. आता मी 2-3 मिनटं बाहेर गेली पण मला नकोच झालं. खरंच लय ऊन वाढले. आणि अजून तर भरपूर ऊन वाढणार आहे. कडक उन्हाळा जाणार आहे ह्या वेळेचा. असं त्यात अजून एवढं एक वर्ष परतनी झाडांची छान अशी सावली होईल आपल्या बागेत. मग इकडं घरात यायची गरज नाही. मग तिकडंच आपलं बागेत बसावं लागेल मस्त छान. आणि तिकडं कंपनीचं पण काम होईल. सावली होती सगळी व्यवस्थित. असं त्यात 2-4 दिवस व्हिडिओ नव्हता काढला. जरा झाली होती, एक घटना घडली होती त्याच्यावर परतनी असं मनाला जरा हे झालं होतं म्हणून व्हिडिओच काढले नव्हते. 2-3 दिवस नव्हते काढले. असं देत जाऊ देत. कसा वाटला व्हिडिओ, काय वाटलं सांगा. बाय सगळ्यांना. आणि कुठे कुठे ऊन वाढले ते पण सांगा. उन्हाळा चालू झाला. बस बाय.